नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, लाडक्या बहिणीचे ज्या लोकांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी एक उपाय आहे। त्यांनी हे एक काम केले की त्यांना लगेच पैसे येतील। तर ते कोणतं काम करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तसेच लाडक्या बहिणीचे फॉर्म काही लोकांनी मोबाईलमधून भरले होते, काही लोकांनी ॲप्लिकेशनमधून भरले होते, तर काही लोकांनी या वेबसाईटवरून भरले होते। जर ज्या लोकांनी मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधून फॉर्म भरले होते त्यांचे जर हप्ते थटले असतील, त्यांचे हप्ते जर आले नसतील, तर त्यांनी एक काम करायचं आहे। त्यांनी आपल्या जवळच्या तहसील ऑफिस किंवा समाज कल्याण किंवा महिला बालविकास कार्यालयात जायचं आहे। तिथे त्यांना अशी त्रुटी सांगायची आहे, एवढे महिन्याचे मला हप्ते आले नाहीत किंवा लास्टच्या महिन्याचा हप्ता आला नाही, काय असेल ती चेक करून घ्या। सोबत जाताना तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत, कारण तुम्ही पात्र असून पण तुम्हाला ते हप्ते आले नाहीत। त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याची क्युरी वगैरे समजेल। तसेच ज्या व्यक्तींनी या वेबसाईटवरती येऊन फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आपण ऑनलाईनच त्याची त्रुटी नोंदवणार आहेत, म्हणजे तुम्हाला त्याचे पैसे यायला सुरुवात होतील। त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून खाली दिलेला हा कॅप्चा या रकाने टाकून या पद्धतीने खाली लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजे ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरला त्यावेळी जो ID पासवर्ड वगैरे टाकला होता, मोबाईल नंबर पासवर्ड टाकला होता, ते सर्व डिटेल्स टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकले, त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून घेऊ। त्या ठिकाणी आपण आतमध्ये लॉग इन झालो आहोत। तर या ठिकाणी आपण ही गोष्ट पाहणार आहे की आपल्याला हप्ता आला आहे का नाही। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन मेड अर्लियर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकतो आपल्या ॲप्लिकेशन नंबर वगैरे दिसत आहे, फॉर्म अप्रूव्हल वगैरे दिसत आहे। तर या ठिकाणी हे जे बटन आहे ॲक्शनमध्ये, या दोन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजे तुमचं यातलं कोणतं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन पहा तुम्ही, त्याच्यानुसार तुम्हाला कोणत्या ॲप्लिकेशनचे पैसे आले नाहीत, म्हणजे कोणाच्या नावाचे पैसे आले नाहीत त्या नावाच्या पुढे ह्या ॲक्शनच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकतो आपण या ठिकाणी आत्तापर्यंत इतके हप्ते आलेले आहेत। तर लास्टचा हप्ता हा जून महिन्याचा हप्ता वगैरे आलेला आहे, म्हणजे जून महिन्यात हप्ता आलेला आहे। म्हणजे जून महिन्यात हप्ता कोणता आलेला आहे, मे महिन्याचा हप्ता हा जूनमध्ये आलेला आहे। तर या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता अजून हा आलेला नाही, त्यामुळे हे या ठिकाणी दिसत नाही। तर आत्तापर्यंत किती पैसे आले ते पण या ठिकाणी दिसत आहे। तर या ठिकाणी आपण आता हे काम करणार आहे। तर जून महिन्याचा हप्ता आला नाही, तर या ठिकाणी आपण एक ग्रीव्हन्स टाकणार आहे, म्हणजे तक्रार नोंदवणार आहे। त्यासाठी ग्रीव्हन्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर ॲड ग्रीव्हन्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आधार कार्डचा पहिला फोटो आणि आधार कार्डचा मागचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर अपलोड टाकून घेतो, त्याच्यानंतर पहिला फोटो आणि दुसरा फोटो या ठिकाणी अपलोड करून घेऊन सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून दाखवतो। तर या ठिकाणी पाहू शकता आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून आपण पहिला फोटो आणि मागचा फोटो अपलोड करून घेतला। त्याच्यानंतर आपण सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ। त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर सक्सेसफुल झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला ग्रीव्हन्स वगैरे टाकायचं आहे। आधार कार्ड हे कशासाठी, या ठिकाणी आपली KYC पूर्ण झाली त्याच्यासाठी हा आधार कार्ड नंबर टाकला। त्यानंतर आपण ग्रीव्हन्स टाईप या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ। ग्रीव्हन्स टाईपमध्ये आपण ह्याच्या आधी ॲप्लिकेशन केलं नव्हतं, तर या ठिकाणी आपल्याला अदर ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी 2 नंबरचा पर्याय सिलेक्ट करू। त्यानंतर ग्रीव्हन्स कॅटेगरीमध्ये आपण ऑदर ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर आपल्याला कुठे भेटेल तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी ॲप्लिकेशन मेड अर्लियर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल। हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला या ठिकाणी आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घेतला, त्याच्यानंतर परत आपल्याला ग्रीव्हन्समध्ये यायचं आहे। ॲड ग्रीव्हन्स, त्याच्यानंतर ग्रीव्हन्स टाईप, ग्रीव्हन्स कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर विचारला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर कुणाच्या नावाचे पैसे आले नाहीत त्यांचे पूर्ण नाव टाकून घ्या। ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचे आहे, तालुका। त्याच्यानंतर गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ज्या गावात तुम्ही राहत होता तो। त्याच्यानंतर या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन विचारत आहे। म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुमची जी नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल ते सिलेक्ट करून घ्या। कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला तुमचा मतदारसंघ कुठला आहे तो मतदारसंघ या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्या गावात तुम्ही कोणत्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हे सांगितलं आहे प्लीज डिस्क्राईब म्हणून सांगितलं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या कारणावरून पैसे आले नाहीत, म्हणजे तुमची काही तक्रार आहे ती तक्रार या ठिकाणी लिहून घ्यायची आहे। तर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे
आमचे सर्व डॉक्युमेंट तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे की आमचे सर्व डॉक्युमेंट रेडी आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे, तरी पण आम्हाला या ठिकाणी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. त्या पद्धतीने या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. मराठीत लिहिले तरी चालेल. या पद्धतीने सर्व माहिती लिहून घ्या. तर या ठिकाणी आता विचारेल सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही कोणतं पण एखादं डॉक्युमेंट अपलोड करू शकता किंवा डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले तर चालेल. आपण तात्पुरतं म्हणून आपलं वय बसतं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून घेऊ. आधार कार्ड या ठिकाणी लिहू. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून आधार कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घेऊ. हे झाल्यानंतर या ठिकाणी हा कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण सर्व माहिती टाकून घेतलेली आहे. आपण तक्रार पण या ठिकाणी पद्धतीने लिहिलेली आहे. आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. सबमिट पाहू शकता या ठिकाणी आपली कंप्लीट या ठिकाणी सक्सेसफुल झालेली आहे सबमिट. त्याच्यानंतर क्लोज करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली ही कंप्लीट पडलेली आहे. तर या ठिकाणी ही कंप्लीट आता रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे. काही दिवसात किंवा काही वेळातच या ठिकाणी रिसॉल्व म्हणून एक ऑप्शन येईल, म्हणजे तुमच्या कंप्लीट केलेलं आहे त्याचं निवारण झालेलं असेल, त्याच्यानंतर तुम्हाला याचे हप्ते येऊन जाईल. ही सर्व पद्धत पण करून पण तुम्हाला जर याचे हप्ता येत नसेल तर या ठिकाणी हा नंबर दिलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता हेल्पलाईन नंबर कॉन्टॅक्ट या ठिकाणी यांच्या 181 या नंबरवर कॉल करून तुम्ही या ठिकाणी तुमची तक्रार सांगू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला याचे पैसे मिळून जातील. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. लाडक्या बहीण संबंधित जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांचा हप्ता आला नाही त्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.